नंदुरबार शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडीवरील प्रसिद्ध वाघेश्वरी माता मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली आहे। अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा कडीकोंडा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील रोकड असा मुद्देमाल लंपास केलाय। ही सर्व घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी मयूर मराठे यांनी रात्रीची आरती आटोपून गाभाऱ्याला कुलूप लावले होते। मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा ते पुन्हा आरतीसाठी आले तेव्हा मंदिराचा दरवाजा तुटलेला पाहून त्यांना धक्का बसला। चोरट्यांनी मंदिरातील 30,000 रुपये किमतीचा चांदीचा मुकुट, 8,625 रुपयांचे चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 39,825 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता रात्री 12 ते 1च्या सुमारास 2 अज्ञात इसम चोरी करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत। पोलिसांनी तात्काळ ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले। श्वानाने घटनास्थळापासून काशीनाथ बाबा मंदिराच्या दिशेने मार्ग दाखवलाय। पुजारी मयूर राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी सीसीटीव्हीचा DVR ताब्यात घेतलाय। लवकरच या चोरट्यांना बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, नंदुरबार।